मग बाळासाहेबांचं स्वप्न कोण पूर्ण करतंय? बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? आणि म्हणून ते टिंगल करत होते, चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. परंतु मोदीजींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही दाखवली 22 जानेवारी. या देशामध्ये प्रचंड उत्साह आहे, एक जल्लोष आहे. या मंदिराचा घेऊन स्वागताची तयारी सगळीकडे सुरू आहे. आणि म्हणून देशामध्ये या राम मंदिराच्या प्रति आस्था आहे. आपण राम मंदिर हा विषय कधी राजकीय केला नाही. आपला राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे, हा अस्मितेचा आपला विषय आहे, हा आपल्या भावनेचा विषय आहे. त्यामुळे जे राजकारण करताय, ज्याने तारिकेचं टिंगल केली, आता ते कॅलेंडरमध्ये तारखा शोधायला लागले. अशी वेळ कुणावर येता कामा नये. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होणार आहेत हे समजून बोललं पाहिजे. काही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्या, याला अर्थ नसतो. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी त्यांनी दिली असती, मोदीजींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं. पण आज काय होत आहे? आज टीका करताय आपण कुणावर? राम मंदिरावर, राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय. मग मला सांगा, आपण सांगा, तुम्ही राम मंदिराच्या अस्तित्वावर अविश्वास टीका करणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम मंदिर बांधणाऱ्या मोदींच्या बरोबर आहात? हा विचार करण्याची वेळ आहे. आणि म्हणूनच आपण हिंदुत्ववादी, आपण युती म्हणून, महायुती म्हणून काम करतोय. आणि आज 50-60 वर्ष जी कामं झाली नाहीत ती 9-9.5 वर्षामध्ये या देशामध्ये, राज्यामध्ये पाहायला मिळतात. मी याचं कारण सांगतो तुम्हाला. मी काय हे सांगतोय कारण आपल्या राज्याचा विकास करत असताना केंद्राकडून आपल्याला पूर्ण पाठबळ मिळतंय. एकही पैशाची कपात न करता आपले सर्व प्रस्ताव मान्य केले जातात. आणि पूर्वी केंद्राकडे पैसे मागलितले जात नव्हते, अहंकारापोटी, आपल्याला असलेल्या गर्वापोटी. परंतु तुम्ही 2.5 वर्षात हा महाराष्ट्राला किती वर्ष मागे नेलं. जर आपण हा निर्णय घेतला नसता तर आज काय परिस्थिती असती? आपण कुठे असतो, तुम्ही कुठे असता? हा विचार करून आपण निर्णय घेतलाय. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करतंय, विकासामध्ये काम करतंय. आज आपल्या देशाचं नाव परदेशामध्ये, जगभरामध्ये अभिमानाने लोक घेऊ लागलेत, अभिमानाने लोक घेऊ लागलेत. आपली भारताची अर्थव्यवस्था देखील अधिक मजबूत करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या राज्याचे देखील आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे की या विकासामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. हे उद्योग मंत्री इकडे बसलेत, किंवा आपलं सरकार यायच्या अगोदर 2.5 वर्षात आपला महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये